शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी जर आपण 20-20-013 हे जर खत टाकत असाल तर आजच थांबा. ते काहून? त्यासाठी पूर्ण हा व्हिडिओ बघा. आपण आज बघणार आहे महावीराचे झेरॉन आणि 20-20-013 ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. जर आपण बघलं तर महावीराचे झेरॉनच्या 2 बॅग जर घेतल्या तर आपल्याला हे 1500 रुपयामध्ये पडते आणि तेच 20-20-013 ची एक बॅग जर आपण सोयाबीनसाठी घेतली टाकण्यासाठी तर ती आपल्याला पडते 1800 रुपयाला. जर त्यामध्ये जर कंपॅरिझन जर केलं अन्नद्रव्याचं तर महावीराच्या झेरॉन मधून आपल्याला फॉस्फरस हे 16 किलो मिळते आणि 20-20-013 मधून आपल्याला फॉस्फरस हे 10 किलो मिळते. महावीराच्या झेरॉन मधून आपल्याला सल्फर हे 11 किलो मिळते. 20-20-013 मधून सल्फर हे आपल्याला फक्त 6.5 किलो मिळते. महावीराच्या झेरॉन मधून झिंक हे आपल्याला 500 ग्राम मिळते. 20-20-013 मध्ये बिलकुल झिंक नाही. महावीराच्या झेरॉन मध्ये आपल्याला बोरॉन 200 ग्राम मिळते. 20-20-013 मध्ये बिलकुलच बोरॉन नाही. महावीराच्या झेरॉन मध्ये आपल्याला कॅल्शियम हे 19 किलो मिळतं. 20-20-013 मध्ये जर बघलं तर कॅल्शियम बिलकुलच नाही. जर आपण जर बघायला गेलं तर 20-20-013 मधून फक्त आपल्याला नत्र शिल्लक मिळते आणि सोयाबीन ह्या पिकाला नत्राची बिलकुल गरज नसते, कारण सोयाबीन हे स्वतःच नत्र स्वतः तयार करते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, योग्य तो निर्णय घ्या आणि योग्य तेच खत टाका. मी तर माझ्या शेतासाठी, घरच्या शेतासाठी झेरॉन खत घेतलेलं आहे. आपण कोणते खत घेतले ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा.